नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। वाघाच्या भीतीने एका पित्याने आपल्या 7 वर्षीय मुलाला कवेत घेत बंधाऱ्यात उडी घेतली। मात्र या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे। देवलापार वन परिक्षेत्रातील छवारी शिवारात घडलेल्या या संपूर्ण घटनेने परिसर हादरून गेला आहे आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। रामटेक तालुक्यातील देवलापार वन परिक्षेत्रातील छवारी शिवारात रविवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली। मृतांमध्ये जीवन धर्मराज कोकाडे वय 35 वर्ष आणि त्यांचा 7 वर्षीय मुलगा जतीन कोकोडे यांचा समावेश आहे। माहितीनुसार जीवन कोकोडे हे आपल्या मुलासह लखन बंधाऱ्याजवळ मासेमारीसाठी गेले होते। त्याच वेळी वाघ येत असल्याची चाहूल लागल्याने ते घाबरले। भीतीपोटी त्यांनी आपल्या चिमुकल्या मुलाला कवेत घेत थेट बंधाऱ्यात उडी घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र बंधाऱ्यातील खोल चिखलात अडकल्याने दोघांनाही बाहेर पडता आले नाही आणि दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। शोध मोहिमेच्या दरम्यान 7 वर्षीय जतीनचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर जीवन कोकोडे यांचा मृतदेह नंतर बाहेर काढण्यात आला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला। दरम्यान घटनास्थळी प्रत्यक्ष वाघ होता की इतर कोणते कारण होते याचा तपास वन विभागाकडून सुरू आहे। जंगलात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिकांनी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजनांची मागणी केली आहे। रामटेक तालुक्यातील ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे। वाघाच्या भीतीने घेतलेला निर्णय एका कुटुंबासाठी कायमचा काळ ठरला। या प्रकरणाचा तपास सुरू असून वन विभागाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मृत पिता पुत्राला सिटी न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली।